भगवान शेठ भोईर यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. सन्मान चिन्ह पंडितजी माली उमेशजी कथोरे यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत. विपुलजी जाधव यांच्या माध्यमातून सिरीज बॅटर बॉलर आणि फिल्डरसाठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केलेल्या आहेत. एक आकर्षक बॅट उत्कृष्ट बॅटरला स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. प्रथम नागरिक खानिवली गावचे सरपंच साहेब राहुलजी दलवे यांच्या माध्यमातून मालिका वेरेसाठी सायकल आई गावदेवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन गोरले साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. जतीन पालवी यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज असतील. संपूर्ण डीजेची व्यवस्था प्रताप देसले यांच्या माध्यमातून केली गेली, त्यांचं विशेष धन्यवाद. त्याचबरोबर नितीन पडवल असतील, बंटी जाधव, प्रवीण पष्टे यांचं देखील आर्थिक सहकार्य, रणजित कदम असतील, प्रभाकर पडवल, भालचंद्र गोरले यांच्याकडून पाण्याची व्यवस्था, भूषण माली यांनी देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सुरेश गोरले आणि रोशन माली यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडूंची व्यवस्था केली गेली आहे. माईट शेख, नितीन गोरले, दीपक सुष्टे यांच्या माध्यमातून जेवणाची आणि त्याचबरोबर नाश्त्याची व्यवस्था केली गेली, त्यांचं विशेष धन्यवाद. जाऊया पण मॅचकडे. पहिले षटक प्रतीक. रॉबिन 11 वारलीपाडा रॉबिन जाधव यांनी पुरस्कृत केलेला त्यांच्या सौजन्याने पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये आकाशने अप्रतिम बॅटिंग केली होती, सामनावीर तो ठरला होता. त्याच्यासोबत तिला अक्का अभय अशी जोडी खेळपट्टीवर पाहायला मिळते. आकाशने देखील बॅटिंग केली, अभयने देखील शेवटला तो सामना जिंकून दिला. 58 धावा चेस केल्या होत्या अमरस्फोट कासनेच्या विपक्षामध्ये. आता पडगाच्या समोर त्यांची ही मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. पहिले षटक प्रतीकचं. अभय स्ट्राईक एंडवर आहेत, नॉन स्ट्राईक एंडवर आकाश आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट डीप मध्ये लॉंगॉन समोर. पहिलाच बॉल उडवले समोरच्या दिशेने, लॉफ करत असताना डाऊन टकराऊंड हा बॉल सीमारेषा पलीकडे. षटकाराने प्रतीकचं स्वागत केले अभयने. अगदी पुढ्यात टाकलं होतं, समोर टाकलं होतं. बॉटमिलचा वापर केला, बॅकली पूर्णपणे ओपन करत असताना समोर लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. चा उल्लेख देखील केला तर की मागच्या सामन्यामध्ये अमरस्फोट कासनेसारख्या संघाला पराभूत केलं, त्यावेळेस 58 धावा 3 ओव्हरमध्ये चेस केल्या होत्या रॉबिन 11 वारलीपाडा संघाने. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता अभयने. ज्याला भीती नाही असा अभय पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बॅटिंगला सुरुवात करतोय. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय, काहीतरी कान मंत्र दिलेत जयेश वारकेने गोलंदाज प्रतीकला. प्रतीक लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुढ्यात टाकलाय, पुन्हा समोर लॉफ केलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार. प्रतीकच्या विपक्षामध्ये तिसऱ्या ठोकून अर्धशतक षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल का? मागच्या मॅच मध्ये देखील 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते कपिलच्या माध्यमातून. हॅट्रिक बॉल पुन्हा ऑन साइडला उडवले, उंची भरपूर, लांबी कमी, अंतर कमी आहे. मिड विकेट डीपचा क्षेत्ररक्षक, बॉल खाली, कॅच सुटली आहे. अभयची जीवनदान मिळते आणि 2 धावा येतील. धावपलकावर सोपा झेल होता, भरपूर उंची गाठली होती, भरपूर टायमिंग होतं, क्षेत्ररक्षकाकडे पोहोचला होता, परंतु कॅच धरतीला दान केलंय. अभयची कॅच या मॅच मध्ये महागात पडू शकते ओमसाई परगट टीमला. 2 सुरुवातीला षटकार टोकले, त्याचा झेल सुटले आणि मागच्या मॅच मध्ये देखील सामनावीराची ट्रॉफी त्यांनी जिंकली होती, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि या हंगामामध्ये एक अर्धशतक देखील त्याच्या नाबावर राहिलंय, त्याचा झेल सोडलाय. 4था बॉल पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरून, चांगला फटका, बॉल जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय, कडक चौकार. एकापेक्षा एक फटके त्याच्या बॅट मधून निघत असताना अभय नावाचं वादळ आता मैदानामध्ये घोंगावायला सुरुवात केली आहे. शेवटपर्यंत असंच जर घोंगावत राहिलं तर मात्र पडघाट टीमच्या सर्व गोलंदाजांना नाचवेल. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते 18 वर. पुढचा बॉल स्विच हिट, फुल टॉस घेतला बॅटवरला, बॉलला पाठवलंय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे, नो, आणि त्यावर चौकार. इथे पंजा मिळतोय वारलीपाडा टीमच्या खात्यामध्ये. खराब लेंथ,
यावेळी प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळाली. स्विच हिट करत होता, फुल बॉल आला, ऑफस्टंपच्या बाहेर लाईन होती, बॉल विकेट किपरच्या डोक्यावरून गेला पंच बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळी बॉलिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर केलाय. DRSचा वापर केले गोलंदाजी करणाऱ्या टीमने. डिसिजन पेंडिंग, आता पाहावं लागेल. तिसरे पंच आपण गोकुळ पाटील सर, आपण कंट्रोल रूम मध्ये यायचंय. थर्ड अंपायर आपण कंट्रोल रूम मध्ये यायचंय. सॉफ्ट सिग्नल नो आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. DRSचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या ओमसाई पडक्या टीमने. सुरुवात तर दमदार करून दिली. अभयने त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आले, 2 चौकार केलेत. दरम्यान विकी लाड या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. नो बॉल, DRS अनसक्सेसफुल. एक DRS गमावलंय. 5 धाबा येतील. टीमची धावसंख्या 5 धाब्यांच्या मतीने जाऊन पोहोचली ती 23 वर. सुरुवात चांगली करून दिली आहे. रॉबिन जाधव यांच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर 1000 रुपये दिले जातील. रॉबिन 11 संघ खेळतोय, त्यांच्यासाठी ही संधी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळी समोरच्या दिशेने हलक्या हाताने उडवल्या बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत टीमचे कॅप्टन भगत, जयेश भगत त्या ठिकाणी होते, फक्त सिंगल येते. रॉबिन जाधव यांच्या नावानेच हा संघ खेळतो, त्यांनीच पुरस्कृत केलेला आहे. रॉबिन 11 वारलीपाडा संघ. सुरुवात चांगली करून दिली अभयने. स्ट्राईकला आकाश. या उलट यावेळी ऑन साईडला फ्लिक करून दिल्या, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा सिक्सर. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रॉबिन 11 वारलीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. चौकार हा आलाय. 28 धाबा. सुरुवातीला षटकाराचा जरूर विचार आला होता, परंतु त्यानंतर दोन्ही पंचांनी चर्चा केली. 1 बाउन्स हा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला होता. 28 वर बिनबाद अशा स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना रॉबिन 11 वारलीपाडा संघ चांगली सुरुवात करून दिली. पहिल्याच ओव्हरमध्ये षटकारांचा विचार केला तर 2 षटकार अभयच्या खात्यामध्ये, 2 चौकार त्यांनी ठोकले आणि आकाशला स्ट्राईक मिळाली आणि आकाशने देखील चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. अजय सर, मागच्या मॅच मध्ये देखील अमर स्पोर्ट कास्टनेच्या समोर 3 ओव्हरमध्ये 58 धाबा रॉबिन 11 वारलीपाडा टीमने चेस केल्या होत्या. तेव्हा देखील अभयने चांगली बॅटिंग केली होती आणि आता देखील तो अभय बरसतोय, गरजतोय, त्याच्या बॅटचा आवाज करू लागलाय. खतरनाक बॅट्समन आहे आणि खतरनाक बॅटिंग रॉबिन 11 वारलीपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळते. आणि या अगोदरच्या देखील सामन्यांमध्ये आज फलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. ऋषी शेलारचा आज झंझावात आपण बघितलंय, कपिलला बघितलंय, देवयानी कन्स्ट्रक्शन्स वारलीपाडा टीमच्या माध्यमातून, आणि आता रॉबिन 11 वारलीपाडा टीमचे फलंदाज विशेषतः अभयनं अफलातून सुरुवात केली आहे. 28 धावा फलकावर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अथर्व. ओमसाई पडगा विपक्ष रॉबिन 11 वारलीपाडा, असा हा दुसऱ्या फेरीतील सामना. स्विच हिट. कुठलाही फिल्डर नाहीये डीप मध्ये. बॉल 1 बाउन्स घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. चौकार. अभयच्या बॅटमधून या इनिंगचा हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग तो करतोय आणि मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता अभयकडे आहे. लेंथ लाईन नुसार फटके सजवण्यासाठी अभयची उलक राहिली आहे. चांगले फटके सजवलेत. आणि कुठेतरी असं वाटतंय की गोलंदाजीची जी गुणवत्ता आहे आज ती थोडीशी कमी राहिली आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत काल गोलंदाजांनी देखील प्रभावित केलं होतं, पण आज फलंदाज जास्त वर्चस्व गाजवताना दिसत आहेत.
नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेला अपर कट बॉल हवेत आहे. आता मात्र तिथे फिल्डर सजवण्यात आलाय. डीप स्क्वेरिश थर्डमॅनच्या दिशेनं एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना 33. जरूर तुम्ही उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु आजच्या दिवसाचा विचार केला तर बॅटिंग चांगली केली. विशेष करून तिन्ही बॅटरचा आपण उल्लेख केला. तिथे अभय असेल, कपिल कासरे असतील, ऋषी शेलारला देखील आपण पाहिलं. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन बॉल. वाईटच्या रूपात अवांतर धाव खर्च केली जात आहे गोलंदाज अथर्वकडून. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 34 वर. 34 रन्स ऑन द बोर्ड. सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये रॉबिन 11 बार्लीपाडा संघ. फार दुरून स्लाइस करत असताना व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, डीप पॉइंटला, सीमारेषा पलीकडे. 6 धावा. चांगलं टायमिंग साध्य केलं होतं. उडवला खूपच चांगला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असता तरी देखील त्याच्या डोक्यावरूनच गेला असता. चांगला षटकार. वेगळ्या शैलीने हा फटका सजवला. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. बाउंड्री देखील थोडीशी छोटी आहे आणि त्याचा देखील फायदा घेतलाय, परंतु काय जबरदस्त टायमिंग साधलंय. नेत्रदीपक टायमिंग. आकाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या वेगानं वाढते. 40 या आकड्यावर. काल चर्चा सुरू होती दिवसभर की 40-45 धावसंख्या चांगली ठरेल, परंतु आज असं वाटतंय की 55 ते 60 धावा, 50 धावा देखील अपुऱ्या पडताना दिसलेल्या आहेत. लॉफ्ट करायचा होता. यावेळेला मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे. थोडासा अक्रॉस द लाईन कदाचित जाण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळालेला नाही. होय, आणि बॉल देखील खाली राहिला. पिचिंग झालं तर थोडंसं खाली राहिला. बॅट हवेतून क्रॉस फिरवली. चांगला बॉल पाहायला मिळाला. अथर्वला कमबॅक करून द्यावं लागेल पहिल्यावर. होमसाई पडका संघासाठी त्यांची गोलंदाजी कुठेतरी थोडीशी डोकेदुखी ठरली आहे. हो, आणखी एक चांगला बॉल. ते परफ्यूम डिलिव्हरी. एका लेंथवरून बॉलला चांगलीच उसळी प्रदान केली आहे. एक्स्ट्रा बाउन्स होता. आणखी एक डॉट बॉल. 2 बॉल डॉट आलेत. जरूर एक चौकार एक षटकार खर्च केलाय, परंतु अथर्व आता कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिर आहे 40. पुढचा बॉल आकाशसाठी. यावेळेला खोलात टाकलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला जाण्याचा प्रयत्न होता, परंतु इनसाइड एज. आणखी एक निर्धाव बॉल आणि याचबरोबर षटक होईल समाप्त. चांगलं कमबॅक अथर्वच्या माध्यमातून. शेवटचे तिन्ही चेंडू त्याने डॉट टाकलेत. पहिल्या 3 बॉल्सवर तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. वार्लीपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 40. यानंतर अजून एक दुसऱ्या फेरीतील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक तो दुसऱ्या फेरीतील तिसरा असेल. आणि आजच्या दिवसातील 9व्या क्रमांकाचा सामना सोरगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आईगाव दिवे अंबरच्या यांच्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु सर्वांना खुशखबर असेल. आम्ही पाली सानेकर चषक 2026 तब्बल 5 पारितोषिक आहेत. या स्पर्धेला सुरुवात होते बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च असं 5 दिवसाचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. सिरीज म्हणून कूलर आहे. उत्कृष्ट फलंदाज बॅट शूज असतील गोलंदाजासाठी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक जर्सी देखील दिली जाईल. कुणाल तेजस सजोग यांच्याशी संपर्क साधून तुम्ही आपला प्रवेश देखील निश्चित करू शकता. जाऊया मॅचकडे. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये अथर्वने थोडंसं कमबॅक करून दिले. 12 धावा त्याने खर्च केले आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद अशी 40 धावांची सुरुवात करून दिली अभय आणि आकाशने. रॉबिन 11 वार्लीपाडा टीमसाठी जर 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर विपुल जाधव यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. षटकार आलेत, परंतु षटकारांची हॅट्रिक या इनिंगमध्ये झालेली नाही आहे. जास्त वेळ खर्च करू नका. मॅच सुरू ठेवायची. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयेश वारकेने स्वीकारली. परंतु समोरून वार होतात. ते वार थांबावे लागतील तर जयेश वारकेला. थोडासा खेळ मंदावताना दिसला मागच्या 3 बॉल्समध्ये, विशेषतः कारण तिन्ही बॉल डॉट टाकले अथर्वनं. स्वतःला स्विच केलं होतं. बॉल डिलिव्हर होण्यापूर्वीच पवित्रा घेतला होता स्विच हिटचा आणि चांगल्या प्रकारे पारखलाय गोलंदाज जयेशनं. याच अनुषंगानं चांगल्या लेंथवर लाईनवर बॉल टाकलाय. बीट केलाय ऑफस्टिकच्या बाहेर फलंदाजाला. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 40 वर. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. अगदी कार्पेटच्या साह्यानं बॉल चाललाय लॉंग ऑनला. जयेश बॉलवर येतोय. जयेश भगत. चांगली फिल्डिंग. फक्त 1 धाव.
षटकारांची हॅट्रिक जर केली तर रॉबिन जाधव या टीमचे ते सौजन्य त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावानेच हा संघ खेळतो. त्यांच्याकडून त्याचबरोबर विपुल जाधव यांच्याकडून 1000 रुपये, रॉबिन जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपये दिले. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. खिचून मारला, उडवला ऑन साईडला काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि जयेश वारकेच्या विपक्षामध्ये वार केलाय. मागचे 5 बॉल्स जास्त धावा आल्याच नव्हत्या, फक्त एकच धाव आली होती. परंतु आता त्या शांततेचा भंग करत असताना फलंदाज आकाश. ध्रुव कतोरे कुठे असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. कुक्काभाई यांचे सुपुत्र आहेत. कदाचित घरून बोलवणं देखील आलं असेल, कारण की सकाळपासून ध्रुव कतोरे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी जोडलेला आहे. उमेश कतोरे यांचे सुपुत्र, त्यांचं देखील स्वागत असेल. आपण आमचा आवाज जर ऐकत असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. 47 धावा फलकावर. यावेळेला पिकअप शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे आणि चांगला झेल तिथे स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय रॉबिन 11 वारलीपाडा टीमला. आकाश माघारी परततोय. चांगली बॅटिंग जरूर आकाशने देखील केली. 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. खरं तर काही निर्धाव चेंडू देखील त्याने खेळले. 16 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय. संघाची धावसंख्या 1/47. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा फलकावर होत्या आणि त्या वेळेला वाटत होतं की कदाचित या मॅचमध्ये देखील 65-70 धावा पाहायला मिळतील, परंतु कमबॅक केलंय गोलंदाजांनी. नवीन बॅटर आदित्य इज ऑन स्ट्राईक. चांगला बॉल, थोडासा संत टाकलाय. लेंथ बॉल होता, बाउन्स थोडासा कमी राहिला. बॉलला तटवलंय मिडॉनच्या दिशेनं. डीपमधून फिल्डर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण जयेश भगतचं. एकच धाव तिथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 48. मागच्या 11 बॉल्समध्ये 20 धावा आलेल्या आहेत. मागचं षटक विशेषतः अथर्वचं चांगलं राहिलं आणि या षटकामध्ये देखील खूप चांगला मारा जयेशनं केलाय. पण आता बघायचं आहे फिनिशिंग टच कोण देणार, गोलंदाज की फलंदाज. आणि फलंदाजाने प्रयत्न तर केलाय, परंतु मिस टाइम फटका. झेल उडालाय. फिल्डर धावतोय मात्र कॅच ड्रॉप. समीरच्या हातातून बॉल निसटलाय. 2 धावा कंप्लीट. थ्रो करण्याची गरज नाही पडली, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज येथे धावबाद होईल. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या आणि याचबरोबर डावाची सांगता. एकूण धावसंख्या एक्झॅक्ट 50. टार्गेट असेल 51 धावांचं ओमसाई पडगा टीम समोर. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. आई गावदेवी अंबरजे विपक्ष आई गावदेवी सोरगाव बी. सोरगाव बी टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत. गावदेवी अंबरचे टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. त्यानंतर सामना पाहायला मिळेल आई गावदेवी क्रिकेट संघ बाबेकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आवाजपूट पाली यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच असेल. मागच्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं होतं अभय आणि आकाश दोघांनी 26 धावांचं योगदान दिलं होतं. या मॅचमध्ये देखील दोन्ही सलामीवीरांनी चांगलं योगदान दिलंय. 31 धावा अभयनं बनवल्या, 16 धावांचं योगदान आकाशनं दिलं आणि त्यामुळेच 50 धावांपर्यंत मजल मारली आहे. रॉबिन 11 वारलीपाडा संघानं प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. स्वप्नीलजी गोरले यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. गावदेवी अंबरचे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी सोरगाव बी यांच्यामध्ये पुढील सामन्यासाठी नाणेफेक होते. तीन ओव्हरचा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला हे कॉईन माहीतच आहे.
D11 बोकरी या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि दुसरीकडे या स्पर्धेचे सर्व अप्पा गोरले. कॉल असेल सोरगाव बी टीमचे कॅप्टन निलेश भूत यांचा कॉल आपल्याला पाहायला मिळेल. D11 असं कॉल आहे. कॉईन थोडंसं नक्कीच दूर गेले. महादेव अप्पा गोरले आले म्हणजे टॉस जिंकलेला आहे अंबरच्या टीमच्या कॅप्टनने आणि त्यांना पण स्वप्नील यांच्या शुभ हस्ते हॅपी फिश देणार आहोत जे भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेलं आहे. मान्यवरांचे आभार. आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. जास्त काही चर्चा होणार नाही. टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? बॉल फर्स्ट. बॉलिंग स्वीकारली आहे. समोर सोरगाव संघ आहे. त्यांचं क्रिकेट खूप चांगलं PTC मध्ये पाहायला मिळतं. तुम्ही शहापूर तालुक्यावरून ज्यावेळेस पडगाव विभागामध्ये किंवा भिवंडीमध्ये खेळण्याला येतात तर काय अनुभव सांगाल इकडूनच्या स्पर्धेचे? अनुभव काय नाही, आपल्या मॅचेस चांगल्या होत्यात त्यामुळे इकडे यायला लागतं. मॅचेस खूप चांगल्या होतात. खूपच चांगला उल्लेख केला. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय अंबरच्या टीमने सोरगाव बीच्या विपक्षामध्ये घेतले. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूयात सदाभार समालोचक अजयजी घरत यांना. थँक्यू. थँक्यू दीपक. येथे पहिल्याच बॉलवर झेलची संधी निर्माण झाली होती बॅकवर्ड पॉइंटला, मात्र चूक घडली. फिल्डरच्या हातातून बॉल निसटलाय. पहिल्याच बॉलवर जीवदान मिळालंय फलंदाज जयेश वारकेला. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्याकरिता ओमसाई पडगा टीमला. जयेश वारके आणि प्रतीक जाधव ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. गोलंदाजीला सुरुवात केली सूरजनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये याच भोकरी गावचा बुलंद आवाज रोहित गोरले आमच्या समवेत जोडले जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. जय श्रीराम. राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या चरणाला वंदन आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सोडावा धर्म की सोडावा प्राण असा जेव्हा प्रश्न उभा राहिला तेव्हा सोडलं प्राण मात्र धर्म न सोडणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. या सामन्याच्या दिशेने अगदी आपण पाहू शकतात लोवर उलटा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह त्यावर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या जातील. त्या ठिकाणी एकही धाव ठरू शकली नव्हती. तिथे आपण पाहिलं असेल तर चोरटी धाव पहिली घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जी फेकी होती ती थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्या जोरावर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. हो, चांगले धावलेत फलंदाज, परंतु येथे थोडं स्लॉपी वर्क आपल्याला पाहायला मिळालं वारलीपाडा संघाकडून. बॅटिंग तर दमदार केली वारलीपाडा संघानं, मात्र गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल कारण समोरचा संघ जो आहे ओमसाई पडगा त्यांची बॅटिंग त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते. लो फुल टॉस, जोरदार प्रहार, बॉल चाललाय वाईड डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. पाली संघाचे पुरस्कर्ते विनायक तरणे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर सर अजय सरांनी उल्लेख केला होता बॅटिंग लाईनअप चांगला आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं त्या चेंडूचा वापर केला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतो यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक बॅट टू द डगआउट. मोठा पोचताना दिसतोय समीर बजागी. या ठिकाणी शुभागमन झालंय. शानवाज शेख उद्योजक बोगरी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. प्रभाकरजी गोरले यांचं प्रभाकरजी देसले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मंचावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सूरज. आणखी एक फलंदाजाचं काम तमाम. हाही बॉल जाऊन धडकला यष्ट्यांना. त्रिफळा उद्ध्वस्त. समीरचं देखील काम तमाम.
खराब शॉट सिलेक्शन तिथे पाहायला मिळालं. फुलटॉस होता खरं तर हा बॉल, मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर पायांच्या मागून त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. समीर बचाकीचा खातं देखील त्याला उघडता आलं नाही. 2 डावखुरे फलंदाज बाद झालेत आणि आता आणखी एक डावखुरा फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय, ललित आगिवले. धावसंख्या 2-9. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज सूरज. ललित हॅट्रिक बॉलचा सामना करतोय. सुरेख बॉल चांगल्या लेंथवर होता, परंतु लाईन थोडी चुकीची पाहायला मिळाली आहे, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच. फलंदाजाला तर बॅट बीट केलं होतं. अवांतर धावसंख्या 10. आणखी 41 धावांची आवश्यकता आहे. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी. धुवाधार, विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. ओम साई पडगा संघाच्या फलंदाजांना काय गोलंदाजी होते. अफलातून डिलिव्हरी. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या ओम साई पडगा संघाची 2-10. समीकरण 12 चेंडू आणि 41 धावा. सर्व क्रिकेट संघांना एक सुवर्ण संधी. आम्ही पालीकर सानेकर चषक येत्या 25 तारखेपासून सुरुवात होत आहे. 25/2/2026 ते 1/3/2026 पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाईल. प्रथम पारितोषिक आहे 55,555. द्वितीय पारितोषिक 25,555 आणि तृतीय पारितोषिक 11,555. चतुर्थ आणि पाचवे पारितोषिक देखील 11,555 आहे. जयेश वारके आणि ललित आगिवले ही जोडी सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळते. 12 बॉल्समध्ये 41 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता ओमसाई पडगा संघाला. गोलंदाजीसाठी संदेश. वारकेने लॉब केलाय. बॉल हवेत आहे. पायडी स्ट्रॉंगॉनला फिल्डर तेथे पोहोचतोय बॉलवर, मात्र तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. झेल होता खरं तर. ही झेल जर कंप्लीट झाली असती ना तर थोडं दबावामध्ये ओमसाई पडगा संघ नक्कीच दिसला असतं सर, कारण ही झेल महत्त्वपूर्ण ठरली असती. कारण इथं आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे फलंदाजी केली होती वारलीपाडा संघानं, त्याच प्रकारची गोलंदाजी देखील केली जाते. अगदी टिचून मारा केला जातो. खूप चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. फक्त एकच मोठा फटका पहिल्या 7 बॉल्समध्ये पाहायला मिळालेला आहे. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध घेता आलेला नाही आहे. बॉल वेगानं जरूर ट्रॅव्हल करतोय, परंतु डीपमध्ये फिल्डर आहे. फार मोठी इनसाईड एज होती. एकच धाव मिळाली आहे. सिंगल डबलने फक्त धावफलक हालता राहील रोहित, परंतु सामना जिंकता येणार नाही आहे. सामना जिंकण्याकरता मोठे मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं एक मोठा प्रहार आला होता, त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. त्यानंतर आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट आले. त्यानंतरचे दुसरं षटक देखील आपण पाहतो. त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता असेल अजूनही विजयाकरिता. गोलंदाज आपण पाहतोय संदेश. 2 चेंडू अप्रतिम राहिले. तिसरा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. हा चेंडू अगदी गतीने बीट केलं होतं या चेंडूवर देखील. थोडासा खाली राहणारा देखील बॉल होता हा. ऑफस्टिकच्या बाहेर. खूप चांगली गोलंदाजी, चांगला मारा येथे पाहायला मिळतोय. 3 बॉल्समध्ये फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. संदेश निश्चितच चांगला संदेश त्याने दिलेला आहे आपल्या सहकाऱ्यांसाठी देखील. परंतु यावेळेला ड्राईव्ह केलाय. हवेत आहे बॉल. झेल उडालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. जयेश वारके माघारी परततोय. तिसरा धक्का. दहा चेंडूंचा खेळ संपलाय. 3 फलंदाज त्यांनी गमावलेत आणि फक्त 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. समीकरण 8 चेंडू आणि 39 धावा. प्रेशर वाढत चाललं होतं जयेश वारकेवर देखील आणि जयेशला देखील आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ या मॅचमध्ये करता आला नाही. नवीन बॅटर केतन. मागच्या मॅचमध्ये केतन 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता आणि चांगली सुरुवात त्याने केली होती. सलगचे 2 चौकार आल्या ठोकले होते, परंतु या मॅचमध्ये टार्गेट जास्तच मोठा आहे. ते पाहता कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आले. जे 3 डावखुरे फलंदाज आहेत तिघांना थोडं पुढं पाठवण्यात आलं. प्रतीक तर सलामीला येतो, परंतु त्यानंतर आपण बघितलं समीर आला होता आणि तदनंतर समीर बाद झाल्यानंतर ललित देखील आला. 8 बॉल 39ची गरज. चांगला फटका आहे. चांगल्या बॉलवर चांगला ड्राईव्ह. हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता, परंतु समोर फिल्डर आहे. फक्त 1 धाव मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात, परंतु आता येथे थेंबे थेंबे तळे साचणार नाही आहे पडघा संघासाठी. फक्त आता षटकारांमध्ये डील केलं गेलं तरच हा सामना ते जिंकू शकतात.
7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 38 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल तर त्यावेळेस सर मोठे फटके देणे आवर्जून आवश्यक असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला त्यानंतर देखील पुढच्या षटकामध्ये त्याच प्रकारचे फटके येणं गरजेचं असेल. इथे ऑन साईडला टर्न केलं क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमा पार. आलाय 4 धावांसाठी चौकार. चला, चौकार तर आलेला आहे, अजूनही संधी गेलेली नाही आहे. खरं तर फारच कठीण काम आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. आणि संपूर्ण जबाबदारी आता केतनला स्वतःच्या खांद्यांवर घ्यावी लागणार आहे. प्रत्येक बॉलवर त्यालाच आता मोठे फटके खेळावे लागतील. 5 षटकार 1 चौकार, 34 धावा बनवायचे आहेत. काम सोपं झालंय रॉबिन 11 वार्लेपाडा टीमसाठी. फलंदाजी त्यांची जबरदस्त राहिली आणि तेवढीच जबरदस्त गोलंदाजी देखील राहिली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. बॅटिंगमध्ये विशेषतः सलामीवीर चांगलं योगदान देत आहेत अभय आणि आकाश. शेवटच्या षटकाची जबाबदारी विशालच्या खांद्यांवर. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल, यानंतर देखील आम्हाला तब्बल 5 सामने कव्हर करायचे आहेत. 6 बॉल 34. ओव्हर पिच होता परंतु एलिव्हेशन नाही आहे. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित. फक्त 1 धाव मिळेल आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक दिसते या मॅचमध्ये. नक्कीच सर, औपचारिकता फक्त शेष आहेत. आणि तुम्ही म्हटलं होतं की बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले होते. जे दावकरे हाताचे फलंदाज आहेत त्यांना पुढे आणलं गेलं होतं. कारण आपण पाहायला गेलं ना, या ग्राउंडचा जर विचार केला तर लेफ्टी जे फलंदाज आहेत त्यांच्यासाठी हा प्रभावी राहिला आहे, हा ग्राउंड आणि ही खेळपट्टी देखील. तेच कारण आहे, त्याच्यामुळेच आपण बघितलं की एका पाठोपाठ एक डावखुरे फलंदाज पाठवण्यात आले. पण उजव्या हाताच्या फलंदाजांनी देखील भरपूर खोऱ्यानं धावा काढलेले आहेत. नक्कीच सर, ते मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं. हा चेंडू देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाला. अगदी वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, त्यावर पाहिलं गेलं तर फ्लिक केलं हलक्या हाताने. निर्धाव चेंडू हा देखील आला. वारली संघाचं आपण केलं पाहायला गेलं तर ज्या प्रकारे फलंदाजी होती त्याहून अतिउत्तम प्रकारे गोलंदाजी करत असताना. आणि वारलीपाडा गावाचा जर विचार करायचा झाला, गावातून जेवढे संघ खेळत आहेत त्यांची अशाच प्रकारे प्रभावी कामगिरी राहिली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून देखील ओळखला जातो. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफसाईडला जरूर केलेत. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, त्या ठिकाणी 1 धाव जरूर असेल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ. शिस्तबद्ध मारा पाहायला मिळाला आहे. आणि योग्य उल्लेख केलात आपण, वार्लेपाडा गावामधून जेही संघ येत आहेत ते चांगलं क्रिकेट खेळत आहेत. शिस्तबद्ध क्रिकेट आणि झुंजार वृत्ती त्यांची पाहायला मिळत असते. आणखी एक डॉट बॉल. कदाचित रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन ठेवायचं होतं म्हणून डावखुरा बॅटर झाल्यानंतर लगेच डावखुरे फलंदाज येत होते. पण ती जी योजना होती ती सपशेल अपयशी ठरलेली आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. सुरुवात तेवढी चांगली राहिली नाही. 9 धावांवर पहिला धक्का, त्यानंतर लगेच दुसरा धक्का देखील बसला. हा फटका तर चांगला दिसतोय परंतु तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. विकेटचं येथे पतन झालंय. विशालच्या खात्यामध्ये यश. आणि फार मोठ्या फरकानं हा सामना जिंकण्याच्या तयारीत रॉबिन 11 वार्लेपाडा संघ. या अगोदर देवयानी कन्स्ट्रक्शन्स वार्लेपाडा संघानं विजय मिळवलेला आहे. आणि आता या मॅचमध्ये रॉबिन 11 वार्लेपाडा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजेच तृतीय फेरीची लढत ही वार्लेपाडा विरुद्ध वार्लेपाडा आपल्याला पाहायला मिळेल. चला, फलंदाज थोडी घाई करा. शेवटचा बॉल आहे. धीरज आलाय मैदानामध्ये. इम्प्रोव्हाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल देखील डॉट. आणि याचबरोबर हा सामना अगदी सहजरित्या जिंकलाय रॉबिन 11 वार्लेपाडा संघानं. अभिनंदन रॉबिन 11 वार्लेपाडा. अभिनंदन या टीमचे पुरस्कर्ते रॉबिन शेठ जाधव. एका मोठ्या टीमला त्यांनी पराभूत केलंय. मोठा उलटफेर देखील म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण ओमसाई पडघा संघ आजच्या दिवसातील एक हॉट फेवरेट संघ मानला जात होता. परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे निराशाजनक कामगिरी त्यांची राहिली आहे. हार्डलक टीम ओमसाई पडघा. या ठिकाणी आगमन झाले दीपकजी जाधव यांचं. या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण